नमस्कार. ज्ञानगंगा एज्युकेशनमध्ये आपलं स्वागत आहे. मी अतुल कवितके आपल्यासमोर मॅथ्स ते CET क्रॅश कोर्ससाठी मॅथ्स या विषयासाठी उभा आहे. काल आपण एक लेक्चर पाहिलं आहे, जे अगोदरचं लेक्चर लिमिटमध्ये झालेलं आहे पहा. त्यामध्ये काही ट्रिक्स मी दिल्या होत्या. त्या ट्रिक्स फार पॉवरफुल आहेत. तुम्हाला ते सर्व क्वेश्चन सोडवायला सोपे जाईल पहा. त्या जर ट्रिक्स लक्षात आल्या असेल तर आजचा चॅप्टर काहीच नाही पहा. दोन्ही लिमिट आणि कंटिन्युटी मिळून 4 मार्काला आहे. ते 4 मार्क आपल्याला फिक्स करायचे आहेत. लिमिटवर 2 मार्काचा एक क्वेश्चन येईल, कंटिन्युटीवर एक 2 मार्काचा क्वेश्चन येईल. दोन्ही क्वेश्चन जर आपले करेक्ट आले, कालचं जर लेक्चर पाहिलं आणि ह्याची प्रॅक्टिस केली तर तुम्हाला निश्चित कॉन्फिडन्स येईल आणि आरामशीर हे दोन्ही चॅप्टर व्यवस्थित समजतील. ओके, तर मी ट्राय करतो. अगोदर मी काही कंटिन्युटीचे कन्सेप्ट सांगतो आणि काही लिमिटचं गरज पडली तर लिमिटचं तुम्हाला थोडंसं मागचं लेक्चर एखाद्याने पाहिलं नसेल तर थोडीशी आयडिया पण देतो. स्टार्ट करूया आपण कंटिन्युटी. अगोदर काय कन्सेप्ट पाहूया कंटिन्युटीमध्ये काय. कंटिन्युटी थोडंसं फेंट दिसतं तेव्हा मी थोडंसं कलर चेंज करतो म्हणजे लक्षात येईल तुमच्या. कंटिन्युटी पाहूया. लिमिट लक्षात आलं तर कंटिन्युटीमध्ये टप काहीच नाही पहा. ओके, तर काय पहा कंटिन्युटी म्हणजे काय. फंक्शन इज कंटिन्युअस only if function is continuous only if तीन कंडिशन आहेत पहा. फंक्शन कंटिन्युअस कधी असतं पहा. व्हॉट इज मिनिंग ऑफ कंटिन्युटी, ट्राय टू अंडरस्टँड. समजा ग्राफ एखादा आहे आणि ग्राफ सतत स्ट्रेट लाईननी चाललेला आहे आणि मध्ये तो डिस्टर्ब होतोय पहा. या ग्राफ वेव्ह शेपमध्ये आणि मध्ये डिस्टर्ब होतोय. तो कुठल्या पॉईंटला विदाउट ग्राफ काढता आपल्याला कंटिन्युटी ह्या चॅप्टरमुळे कळतं. मॅथमॅटिकल पार्ट ऑफ व्ह्यू. ग्राफ काढून तर लक्षात येतच, पण विदाउट ग्राफ न काढता आपल्याला कंटिन्युटीमुळे आयडिया येते पहा. ओनली इफ कधी असतं पहा, लक्षात घ्या. लिमिट एक्सटेंड्स टू ए एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ ए. पहिली कंडिशन आहे पहा. त्याला सर्व लिमिटचे फॉर्म्युले वापरायला लागतात. हे दिसतं फर्स्ट कंडिशन. सेकंड, लिमिट एक्सटेंड्स टू ए नेगेटिव्ह एफ ऑफ एक्स. लिमिट एक्सटेंड्स टू ए पॉझिटिव्ह एफ ऑफ एक्स. आणि तिसरी व्हॅल्यू एफ ऑफ ए. दोन महत्वाच्या कंडिशन. त्याचबरोबर अतिशय इम्पॉर्टंट सांगतो पहा. एव्हरी polynomial function. What is meaning of polynomial function? I will give the one example. Polynomial function is continuous on its domain. In its domain. Sorry. What is meaning of this, sir? For example, ax raised to 4 bx cube cx square dx plus e is equal to, it is called as polynomial. हे प्रत्येक एक्सच्या फंक्शनसाठी एक्सच्या व्हॅल्यूसाठी कंटिन्युअस असतं. मेन अल्जेब्रिक एक्सप्रेशन. कसं आहे सर अल्जेब्रिक एक्सप्रेशन? एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स इज कंटिन्युअस एव्हरीवेअर एक्सेप्ट कधी कंटिन्युअस नसतं पहा. जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0. जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 घेतलं तर फंक्शन काय होतं पण डिस्कंटिन्युअस. 4 पॉईंटवर पूर्ण चॅप्टर अवलंबून आहे. लिमिटचे कालच्या काही ट्रिक्स आहेत त्या थोड्याशा रिवाईज करतोय. लिमिट ट्रिक्स सगळ्या नाही करत पण शॉर्टमध्ये करतोय पहा. लिमिट ट्रिक्स पाहूया. लिमिट ट्रिक्स नंबर 1, एल हॉस्पिटल रूल.
एल हॉस्पिटल रूल कधी वापरता येतो पहा, ज्या वेळेस तुम्ही एकच्या जागी ए व्हॅल्यू टाकता, आन्सर 0/0 फॉर्ममध्ये येतं किंवा इन्फिनिटी फॉर्ममध्ये येतं, त्याच वेळेस एल हॉस्पिटल. ओके, म्हणजेच काय पहा, लिमिट एक्सटेंड्स टू एफ ऑफ एक्स जी ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू कालचं सगळे रिव्हिजन मारतोय, एफ डॅश एक्स. प्रत्येक गोष्टीचा स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला सोपं होईल. कालच्या लेक्चरचे पण स्क्रीनशॉट घ्यायचे तुम्ही, तुमच्या नोट्स स्वतःच्या तयार करायच्या. नोटबुक घेऊन बसायचं क्लासला, नुसतंच असं ओरली ऐकायचं नाही. पहा, नोटबुक घेऊन बसायचं, शांत वातावरण बसायचं आणि सुरू करायचं. लेक्चर चालू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या नोट्स तयार होतील. पहा, सेकंड कधी कधी ह्याने उत्तर येत नाही, तेव्हा थोडंसं पुढं वाढतं. अगेन 0/0 आला तर असं करावं लागतं. पहा, कसं ओळखायचं, डबल करायचं म्हणून व्हेरी सिम्पल आहे. खाली शक्यतो एक्स स्क्वेअर असतो. पण सिंगल एक्स असेल तर एकच डेरिव्हेटिव्हमध्ये होईल, एक्स स्क्वेअर असेल तर आणखीन एक डेरिव्हेटिव्हचा लागेल. ओके, लिमिट एक्सटेंड्स टू एक्सटेंड्स टू इन्फिनिटी. 3 कंडिशन होत्या. लिमिट एक्सटेंड्स टू 3 कंडिशन. पहिले, न्यूमरेटर डिग्री. एन म्हणजे काय, कालच सांगितलं मी तुम्हाला. एन म्हणजे न्यूमरेटर म्हणजे वरचा भाग. डिग्री इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर डिग्री. आन्सर फिक्स आहे, आन्सर फिक्स आहे याचा. आन्सर फिक्स आहे याचा. व्हॉट इज द आन्सर? न्यूमरेटर डिग्री इज ग्रेटर दॅन डिनॉमिनेटर डिग्री. आन्सर फिक्स आहे. काय पहा, हा शक्यतो टाईप येत नाही. पहा, सेकंड टाईप इम्पॉर्टंट. न्यूमरेटर डिग्री इज लेस दॅन डिनॉमिनेटर डिग्री. आन्सर फिक्स आहे 0. हा कधीतरी प्रकार येतो. पहा, सेकंड वर मोठ्या क्वेश्चनला शेवटच्या स्टेपला उपयोगी पडतं. पहा, सी टाईप अतिशय महत्त्वाचा होता. लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी, एक्सटेंड्स टू इन्फिनिटी, 1 to the power p, 2 to the power p, 3 to the power p, असं करत करत आपण n to the power p मध्ये घेतो. ओनली डिवाइड बाय n to the power q. त्याचा आन्सर फार सोपा आहे, p - q अपॉन q. हा जबरदस्त शॉर्टकट आहे. पहा, हा भारी शॉर्टकट आहे. बाकी तर रेग्युलर कुणी सांगाल, हा शॉर्टकट इम्पॉर्टंट आहे. चौथा पाहूया. रॅशलायझिंगचे क्वेश्चन असेल, रॅशलायझिंग कसं ओळखायचं, रूटमध्ये क्वेश्चन असतो. पहा, लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी हा सगळीकडे कॉमन आहे. रॅशलायझिंगचं क्वेश्चन असेल तर रॅशलायझिंग करायचं, देन यूज ए ऑर बी. ए आणि बी मध्ये उत्तर येऊन जातं. पहा, ए किंवा बी. ओके, आणि महत्त्वाची कंडिशन, ए ऑर बी नाही, सॉरी, एक महत्त्वाची कंडिशन राहिली पाहिजे अगोदर. हा डी घ्या, हा ई घ्या, सी राहिला. पहा, काल दिलं मी इथं सी कंडिशन वापरायची, ए बीच्या ऐवजी सी. व्हॉट इज द सी कंडिशन? ट्राय टू अंडरस्टँड. लिमिट एक्सटेंड्स टू इन्फिनिटी, न्यूमरेटर डिग्री इज इक्वल टू, हा मेन आहे. पहा, डिनॉमिनेटर डिग्री हा मेन सगळ्याचा कन्सेप्ट आहे. हा कन्सेप्ट आहे, हा शॉर्टकट आहे. डिग्री देन आन्सर काय असतं? पहा, कोएफिशियंट वर लिहायचं, कोएफिशियंट ऑफ हायेस्ट डिग्री, कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर किंवा हायेस्ट पॉवर म्हणूया किंवा डिग्री म्हणा. खाली पण कोएफिशियंट ऑफ हायेस्ट पॉवर. वरचा न्यूमरेटरचा घ्यायचा, हा एन आहे, हा डिनॉमिनेटरचा. हे सी पॉईंट आहे, हे इन्फिनिटी. इन्फिनिटीवर क्वेश्चन जनरली एवढ्यात यायला लागलाय. पहा, 23, 24, 25 पासून. ओके, आणि हे ABCD काल ऑलरेडी झालेलं आहे. फक्त तुम्हाला समराईज करून देतो मी, जेणेकरून हा कंटिन्युटी करायला सोपं जाईल तुम्हाला. बाकी काय उद्देश नाही. चला, ABCD त्याचा एक स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. फंक्शन का, हां, अदरवाईज एक महत्त्वाचं देतो. ही जर कंडिशन फॉलो नसेल, समजा नॉट इक्वल टू टाकायचं, अदरवाईज
फंक्शन इज डिस्कंटिन्युअस. अजून काय छोटे छोटे कन्सेप्ट लागले तर मी MCQ सोडवताना घेतो पहा. साधारण लिमिटचे 50 क्वेश्चन्स मी तुमच्यासाठी काढलेले. ते थोड्या वेळाने शेअर करतोच तुम्हाला. आता मी कंटिन्युटीचे 25 क्वेश्चन्स काढले. ते क्वेश्चन पाहणार होता. मी थोडासा बाजूला सरकतो, तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या नोट्समध्ये, किंवा ज्यांचा स्पीड चांगला त्यांनी ऑन द स्पॉटला रायटिंग केलं तरी खूपच छान आहे. काय त्यांचा स्पीड उरकत नाही, कारण मी पुढच्या पेजकडे जाईन, तुमचं मागं राहिलं नको म्हणून एक स्क्रीनशॉट घ्या. कालचं लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं ते कॉमेंट्समध्ये सांगा. सर्वांनी PDF शेअर करा. मित्रमंडळी असतील तुमचे आजूबाजूला असतील, काही मुलांना क्लास लावता येत नाही, फक्त नवीन भागात असतात. हा PDF हा एकमेव पर्याय आहे. तर मुलांचा फायदा झाला पाहिजे. दररोज 2 मार्क फिक्स करायचं प्लॅनिंग केलं. एव्हरी डे 2 मार्क्स फिक्स झाला. स्क्रीनशॉट घेऊन दररोज 2 मार्क फिक्स झाल्यानंतर तुमचे एक साधारण 50 दिवसामध्ये 100, 50 दिवसाचा कोर्स समजा 40 दिवसाचा पकडा, 40 दुने 80 कशात, किंवा 50 दिवस झाले, 50 दुने 100. शेवटच्या एक्झामच्या शेवटपर्यंत मी तुमच्याबरोबर आहे. फक्त जास्तीत जास्त हा व्हिडिओ किंवा हे लेक्चर शेअर झालं पाहिजे. हे जर झालं तर निश्चितच बाकीच्या मुलांचा फायदा होईल. काही चेंजेस हवे असतील, थोडंसं हँडरायटिंग माझं खराब आहे पण तुम्ही ते समजू शकता. काही चेंजेस हवे असतील लेक्चरमध्ये तर असं करा तसं करा, काही चेंजेस हवे असतील तुम्हाला कॉमेंट्समध्ये पाठवू शकता, त्याप्रमाणे चेंजेस होतील. ओके, सर्व लेक्चर तुम्हाला मिळून जातील. अगोदर मी तुमचा पहिल्या एक्झामपर्यंत, काय काय पहिली एक्झाम, दोन्ही एक्झामचे फॉर्म भरले. पहिल्या एक्झामपर्यंत जास्तीत जास्त बिग चॅप्टर्स ज्याला वेटेज जास्त आहे, सोपे चॅप्टर्स आहेत, हे पहिल्यांदा घेतो. लिमिटची ह्या ट्रिक्स समजल्या तर काहीच अवघड. लिमिट तसा अवघड चॅप्टर वाटतो, पण तुम्हाला जर एकदा ट्रिक्स लक्षात आल्या काहीच अवघड. चला पुढच्या पेजकडे जाऊया. तर आता मी काही क्वेश्चन्स घेतोय पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे 11 क्वेश्चन्स आहेत, असे 25 क्वेश्चन्स आहेत पहा. काय करू सर, थोडंसं फेंट दिसतंय, काय हरकत नाही, मी क्वेश्चन इकडे राईटअप करणारच आहे तुमच्या लक्षात पहा. ट्रिकचा वापर करून आणि कंटिन्यूचा कन्सेप्ट ठेवून हे तुम्हाला पहा. आता बघा काय म्हटलं, व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन. f(x) इज इक्वल टू tan π/4 x π/4 प्लस x टू दी पॉवर 1/x. x इज नॉट इक्वल टू 0 आलं म्हणजे लिमिट लावायचं. तर व्हॉट, का लिमिट लावतात पहा. x इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे इट इज नॉट एक्झॅक्टली 0. इट मे बी 0पेक्षा थोडंसं लहान किंवा 0पेक्षा थोडंसं मोठं आहे, पण नॉट एक्झॅक्टली 0. त्याला लिमिट असं. आणि ह्याची व्हॅल्यू पण दिली आहे पहा. ओके, दोन्ही कसं करायचं पहा. दरवेळेस अशी स्टेप बी लिहित आहे, द फंक्शन इज कंटिन्युअस देअरफॉर. आता थेरी लिहायची नाही पहा, पटकन फास्ट कसं करता येईल पहा, लक्ष द्या. बरोबर, डायरेक्ट घेतो मी. लिमिट x टेंड्स टू tan π/4 प्लस x टू पॉवर. काही क्वेश्चन्स कंटिन्युटीचे असले तर कधी कधी लिमिटमध्ये कन्वर्ट होतात, लिमिटचे कंटिन्युटीमध्ये होतात. इज इक्वल टू काय पक्के. ज्यावेळेस फंक्शन कंटिन्युअस असतं त्यावेळेस या दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात पहा. ओके सर, कसं करता येईल पहा. आता व्हेरी सिम्पल. tan a प्लस बीचा फॉर्म्युला वापरायचा. काय करू सर, माझं पक्का नाही, आता लक्षात येईल. tan a प्लस tan b, tan a प्लस tan b. त्यांचं ट्रिगोनोमेट्री वीक असेल त्यांनी लक्षात घ्या, काय काय फॉर्म्युले मी ज्या त्यावेळेस सांगेल त्या त्यावेळेस कलेक्ट करा. ट्रिगोनोमेट्री अख्खा यायला पाहिजे असं नाही पहा, आपल्याला फक्त काय जमलं पाहिजे, ट्रिगोनोमेट्रीचे फॉर्म्युले लक्षात आले पाहिजे, बस बाकी. ओके, tan π/4 म्हणजे पाय म्हणजे 180 डिग्री असतं पहा. 180ला 4 डिवाइड केलं 45 येतं. tan 45ची व्हॅल्यू आपली पक्की डोक्यात पाहिजे पहा, 1. चार्ट फार महत्वाचा आहे, 1 प्लस एक्स. चार्ट कसा बनवायचा, काय बनवायचं मी ट्रिगोनोमेट्री फंक्शनमध्ये सांगेल. आता tan π/4 इज इक्वल टू झालं सर, टू दी पॉवर 1/x आहे, tan x पाहिजे होतं. इथं tan x येतो, स्टेप खाली घेतो. 1 प्लस tan x, 1 मायनस tan x टू दी पॉवर 1/. त्याला यल म्हणूया, लिमिट x टेंड्स टू. मी काय करतो पहा, दोन्ही बाजूला लॉग घेतो.
टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. लॉग एल लॉग 1 प्लस tan अपॉन 1 मायनस tan x. लॉगचं एक वैशिष्ट्य पहा, डोक्यावरचं पुढे घेता येतं. त्याला फोडू शकता तुम्ही. लॉगच्या आतमध्ये जर सबट्रॅक्शन असेल तर असं करता येतं. लॉग 1 प्लस tan x मायनस लॉग 1 tan x. त्याला मी हा एक्स सेपरेट देतो प्रत्येकाला. लॉग 1 प्लस tan x अपॉन x. आपल्या रेग्युलर कालच्या ट्रिकचं क्वेश्चन तयार झाला पहा. कसं काय सांगतो. लॉग 1 मायनस tan x. ट्रिक नंबर 2 किंवा 3 असेल पहा. डायरेक्ट tan x च्या जागी काय टाकायचं, x टाकायचं पहा डायरेक्ट. बघा काय लॉग, हां मी तुम्हाला सांगितलं लॉग 1 प्लस x असलं डायरेक्ट tan x लिहायचं. tan x अपॉन x मायनस, इथं मायनस tan x आहे, मायनस tan x अपॉन लिमिट लिहायला विसरू नका. लिमिट x टू 0 आहे. tan x अपॉन x, tan x म्हणजे x लिहितो आपण. x ला x कट होईल. व्हॉट इज द आन्सर 1. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. व्हॉट इज द आन्सर 2. ते k इक्वल टू 2 मिळेल. k इक्वल टू 2. हां आता एक महत्त्वाची गोष्ट, k इक्वल टू लॉग k इज इक्वल टू k इज याचा बेस ई असतो पहा. k इज इक्वल टू काय करायचा, ई ट्रान्सफर करायचा. ई स्क्वेअर इज द आन्सर. वेर इज द ई स्क्वेअर. ई स्क्वेअर दिस इज द आन्सर. ओके ई स्क्वेअर या पद्धतीने. ई स्क्वेअर हा तुमचा आन्सर आला पहा. ई स्क्वेअर इज द आन्सर. ओके व्हॉट इज द आन्सर ई स्क्वेअर. ई स्क्वेअर इज द म्हणजे ऑप्शन काय आला, पण डी आला. ओके पुढे पाहूया सर. लॉगचा एक रूल आहे पहा. लॉगचा रूल काय आता एक वापरला आपण, अजून एक सांगतो. पण लॉगचा रूल असा आहे, लॉग ए अपॉन बी असेल, हे तुमचं कन्सेप्ट क्लिअर असतीलच, नसेल तर मी सांगतो. लॉग ए मायनस लॉग बी, मायनस लॉग बी. लॉग ए इंटू बी असेल तर काय पण लॉग ए प्लस 2 रूल्स. म्हणजे आतमध्ये डिव्हिजन असेल तर लॉगचं सबट्रॅक्शन होतं, आतमध्ये मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगचं ॲडिशन. हा छोटा कन्सेप्टला काय काय 11वीचे काही कन्सेप्ट आपले कच्चे राहिले, त्यामुळे आपल्याला 12वीला त्रास होतो. पण मी योग्य वेळेस तुम्हाला 11वीचे कन्सेप्ट पण क्लिअर करेल. तुम्हाला 11वी नसेल झालं नीट, 12वी नीट नसेल झालं तरी तुमचं व्यवस्थित हे लेक्चर अटेम्प्ट केलं तर तुमचं 12वीच्या काही 12वीला 48% पडलेल्या मुलाला CETला 90च्या अबव पर्सेंटाईल पडलेले एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तुम्हाला CETला व्यवस्थित 2 महिने अभ्यास केला तर निश्चितच आउटपुट मिळेल. पहिली परीक्षा प्रॅक्टिस म्हणून घ्या, दुसरी परीक्षा मेन पकडा. हे 2 ट्रिकचा वापर करायचा आपल्याला. परत एकदा एक क्वेश्चन आला पहा, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय पहा. लॉग, परत एकदा तसं घ्यायचं, लिमिट x टेंड्स टू 0, लिमिट x टेंड्स टू 0. लॉग मध्ये लॉग काय पहा, लॉग 10 प्लस लॉग 0.1 प्लस 2a. काय काय ना तिकडचं फ्रेंड दिसते म्हणून मी मुद्दाम क्वेश्चन लिहितो पहा. अपॉन 2a इज इक्वल टू डायरेक्ट लिहायचं k. जेव्हा 2 फंक्शन कंटिन्यूस असतात त्यावेळेस इज इक्वल टू लेफ्ट हँड साईड म्हणजे लिमिट x टेंड्स टू 0 f ऑफ x इज इक्वल टू k येतं पहा. त्याचा उपयोग लक्ष द्या. आता लॉग कॉमन काढू शकता. आत्ता सांगितलं पहा, लॉगमध्ये जर प्लस असेल, लॉगमध्ये जर प्लस असेल, हे बघा किती प्लस असेल, लॉग ए प्लस लॉग बी असेल तर उलटं करता येतं. हाच रिव्हर्स पद्धतीने वापरा. लॉग ए, लॉग ए काय सर 10 इन ब्रॅकेट 0.1 ओनली डिवाइड बाय 2a इज इक्वल टू k आहे. 10नी प्रत्येकाला मल्टिप्लाय करूया. 10नी 0.1ला मल्टिप्लाय करताना फार सोपं आहे. मल्टिप्लाय करताना राईटला सारखायचं, राईटला म्हणजे डेसिमल पॉईंटला राईट सारखं. हा पॉईंट फक्त इकडे जाईल आणि काय येईल लॉग 1 प्लस, खूप जण 2x लिहितील पण 10नी याला पण मल्टिप्लाय करायचं 20 अपॉन
मी तुम्हाला एक शॉर्टकट शिकवलेला आहे पहा. एव्हरी चेंज लॉग पण प्लस 1 प्लस के एक्स रिप्लेस काय करायचं पहा के एक्स. एक्स म्हणजे 20 अपॉन 2 एक्स लिमिट एक्स तर एक्स एक्स उडेल हो. व्हॉट इज आन्सर 10. के इज इक्वल टू 10. आन्सर मिळालं यस सर के इक्वल टू 10. सिद्धांत थोडासा कॉन्फिडन्स आला असेल. कसं करायचं का आलं असेल लक्षात. हे पण कसं केलं थोडासा बाजूला सरकतो मी. स्क्रीनशॉट घ्या. त्यामध्ये क्वेश्चन्स पण येतील आणि आन्सर पण येतील. पहिले 2 क्वेश्चन्स मी तुम्हाला सोडतो. एकदम सेम क्वेश्चन असेल तर तुम्हाला मी सोडवायला देतोय. ओके. काय काय ठिकाणी गेला हॉस्पिटल रूल आहे ते पण सांगतो. पहिले 2 क्वेश्चन झाले पहा. तिसरा आणि चौथा क्वेश्चन येल हॉस्पिटल रूलने तुम्हाला इझिली सुटेल पहा. 3rd and 4th हा तुम्हाला ठेवतोय पण नाही जमलं तर मी सांगेल. 3rd क्वेश्चन काय पहा यल हॉस्पिटल रूल यल लिहितोय फक्त. चौथा पर्याय 5वाला पण यल आहे. 5वं जरा थोडंसं टफ आहे म्हणून आय विल सॉल्व इट. 5वं मी घेतो पहा स्वतः. ओके. इथं पण यल हॉस्पिटल रूल ह्याची ह्या मॉडची भीती आता थोड्या वेळातच कमी होईल पहा. 6व्या क्वेश्चनला 5वं 6वं आय विल टेक. व्हॉट अबाउट 7 सर. 7 ऑल्सो आय विल टेक. 8व्याला ट्रिक्स आहे पहा. एव्हरी ट्रिक्स काय पहा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले पहा. प्रत्येक ठिकाणी रिप्लेस करायचं. ही ट्रिक्स आता रिव्हिजनमध्ये नाही सांगितली. आता मी सांगतो ती ट्रिक काय पहा. रिप्लेस करा. काय रिप्लेस करायचं 3 महत्त्वाच्या गोष्टी सर. लॉग 1 प्लस के एक्स साइन के एक्स टॅन के एक्स या तिन्ही व्हॅल्यूच्या बद्दल काय टाकायचं पहा के. कॉस ऑफ के एक्स बद्दल काय ठेवायचं 1. रिप्लेसमेंट काय बघा समजून घ्या. डायरेक्ट लिमिट वापरायचं पहा. 100% वरचा एक्स खालचा एक्स कट होतोच पहा ह्या टाईप. हे खूप जबरदस्त शॉर्टकट आहे पहा. कॉस के एक्स 1 टाकायचं बाकी सगळं जे. तर कॉस के एक्स इज इक्वल टू 0 का 1 का टाकलं पहा. लिमिट एक्स टू 0 असलं के इंटू 0 0 येतो पहा. कॉस 0ची व्हॅल्यू 1 येते म्हणून. बाकी काय. अजून एक महत्त्वाचं ए रेस टू के एक्स इथं एक महत्त्वाचं राहिलं. ई रेस टू के एक्स इथं घ्या. ए रेस टू के एक्स -1 हे तसंच ठेवायचं. के एक्सच ठेवायचं फक्त इंटू काय लावायचं लॉग आहे. ही रिप्लेसमेंट समजली. 3 रिप्लेसमेंट आहेत पहा. 3 रिप्लेसमेंट समजलं तर काल आजचे क्वेश्चन बरेच सुटे जातील पहा. त्या रिप्लेसमेंटवर पहिला क्वेश्चन आहे पहा. हे बघा 8वा रिप्लेसमेंट म्हणतोय आर म्हणतो मी. आर रिप्लेसमेंट ओके सर. इथं पण याला हॉस्पिटल वापरता येईल किंवा एक शॉर्टकट शिकवला होता मी तुम्हाला आठवतं बघा. सेकंड टर्म स्क्वेअर मायनस कॉस ए असं असलं तर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन 2 खाली काय येईल सर डी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 निघून जाईल. यस सर. काय तर पहा बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथं एक महत्त्वाची गोष्ट राहिली पहा. सी आणि बी आहे. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस. ओके सर. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस स्क्वेअर अपॉन 2 करेक्ट. आता काय करता येईल पहा. अपॉन आलं. अपॉन आले मग दिस इज द आन्सर ऑफ यल. ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर कशामध्ये ते विचारलं. ठीक आहे मी सोडवतो पहा काळजी नका करू. पण ही आयडिया तुम्हाला लक्षात ठेवा. हे तुम्हाला मी सोडतो. 10th वाला क्वेश्चन इथं रिप्लेसमेंट आहे पहा. इथं यल हॉस्पिटल रूल आपण सोडवतो. इथं रिप्लेसमेंट आहे ते रिप्लेसमेंट म्हणजे हे या पद्धतीने तुम्हाला बरेचसे क्वेश्चन मी सोडवतो. तुम्ही जर म्हटलं सर काल एक क्वेश्चन घेतला तुम्ही आम्हाला सोडवायला सांगितलं पण जमलं नाही तर मी तो पण सोडवतो. ओके. हे तुमच्या लक्षात आलंच असेल पहा बऱ्यापैकी. आता ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्या तर मी तुम्हाला थोडंसं स्क्रीनशॉट घ्या तर मग हे क्लिअर करून पुढचे क्वेश्चन घेतो. स्क्रीनशॉट घ्या थोडं. ओके 1 2 3 डन. आता मी ह्याला क्लिअर करतो.
हे सगळं क्लिअर. हे तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये घेतलं असेलच. लगेच घरी जाऊन अभ्यास कसा करायचा सोपी आयडिया पहा. अभ्यास करण्याची सोपी आयडिया. मी दिले कन्सेप्ट क्लिअर करायचे, क्वेश्चन सोडण्याचा प्रयत्न करायचा. मी क्वेश्चन दिले तुम्हाला तर एवढे पुष्कळ. हां, सिलेक्टेड क्वेश्चन्स मी घेतो. सगळ्या टाईपचे क्वेश्चन येईल ह्याची काळजी घेतली. ह्याच्या बाहेरचं शक्यतो काय आलं तरी वेगळं आलं तरी तुम्हाला सोडवता येईल पहा या पद्धतीने. सगळे PYQ घेतलेले आहेत. एकदम जुने PYQ पण ॲड केलेले आहेत. काय काय सिलेक्टेड सगळ्या टाईपचे क्वेश्चन कसे कव्हर होतील यासाठी घेतलेलं आहे. इफ यू वॉन्ट मोर प्रॅक्टिस ऑफ दिस तर तुम्ही कुठलेही बुक्स रेफर करू शकता ज्यामध्ये PYQ इन्क्लूड आहे. PYQ इन्क्लूड तेच घ्यायचं पहा. म्हणजे काय होईल पहा, PYQ इन्क्लूड घेतल्यानंतर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल काय काय येतं ते, कसं कसं येतं, काय काय येतं ते संपूर्ण आयडिया येईल पहा. आता मी 2 क्वेश्चन्स ऑलरेडी घेतले. तिसरा आणि चौथा तुम्हाला ठेवला आहे. 3, 4, 5th आय विल टेक. पण इफ यू नॉट गेट आय विल ऑल्सो सॉल्व. 5th पाहूया. 5th कसा सोडवता येईल बघा. ओके, आता पाहूया क्वेश्चन 5th. पाचवं पाहूया आता. लिमिट एक्सेस टू 1. काय पहा 1 प्लस कॉस ऑफ पाय एक्स होल्ली डिवाइडेड बाय पाय इन ब्रॅकेट 1 मायनस. त्याची व्हॅल्यू काय पहा, हे ज्यावेळेस फंक्शन इक्वल असतं, फंक्शन कंटिन्युअस असतं, त्या दोन्ही व्हॅल्यू सेम येतात पहा. इज इक्वल टू f(1). आता काय करू तर स्क्वेअर आला. स्क्वेअर आला घाबरायचं कारण पाय 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, वन मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आला की 2 वेळा आलेला. ओके, 1चा रेडू 0 येतो पहा. कॉस पाय एक्सचा रेडू काय येईल पहा मायनस. कालच सांगितले डेरिव्हेटिव्हची आयडिया. थोडासा डेरिव्हेटिव्ह लागतो आपल्याला. मध्ये डेरिव्हेटिव्ह आपण वेगळा घेणार आहे. थोडंसं डिफ्रेशिएशन लागतं आपल्याला. कॉस थिटा कॉस पाय एक्सचा फक्त एकचा कोएफिशियंटनी मल्टिप्लाय करायचं. सेम टू सेम आयडिया. आता डेरिव्हेटिव्ह कसा येईल पहा, 2 पुढे घ्या 2 पाय 1 मायनस. खूप जण एवढंच लिहितात आणि फार महत्त्वाची गोष्ट चूक. एकचा कोएफिशियंटनी मल्टिप्लाय केलं पाहिजे. एकचा कोएफिशियंट इथं काही नाही म्हणजे -1 आहे तर लिहायला पाहिजे. ओके सर, बरंचसं सोपं झालं. एक्स टू काही पहा मायनस पाय एक्स व्यवस्थित लिहितो मी जरा. इट इज ऑल्सो मायनस पाय. थोडं जेवढं शक्य तेवढं सोपं करायचं. बिकम पॉझिटिव्ह. दिस पाय गेट कॅन्सल. एक्स निगेटिव्ह बिकम्स पॉझिटिव्ह. करायला पाहतो. पाय एक्स खाली 2 राहिले पहा. 2 इन ब्रॅकेट 1 मायनस. क्वेश्चन सोपा झाला सर. परत जर तुम्ही व्हॅल्यू टाकली इथं आन्सर काय येईल पहा 0.0. जेव्हा 0.0 येतं त्यावेळेस यूज यल हॉस्पिटल. साइन पाय एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा कॉस पाय. परंतु एक महत्त्वाची गोष्ट, जो एकचा कोएफिशियंट आहे तो घ्यायचा 2 पाय. 2 इन ब्रॅकेट 1 मायनस एक्स. टेक द एक्सचा कोएफिशियंट मायनस. लिमिट एक्सेस टू 1. आता व्हॅल्यू टाकलीच चालेल. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस पाय एक्स कॉस पाय इनटू पाय. सर यू आर नॉट टेकिंग डेरिव्हेटिव्ह ऑफ 1. 1चा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा 0 आणि 1चा काय येईल पहा मायनस.
1 इंटू 0 आणि 1 इंटू काय येतो 1 प्लस 2 मायनस बिकम पॉझिटिव्ह. आता लिमिटच्या ज्यावेळेस लिमिटची व्हॅल्यू टाकता त्यावेळेस हे टाकायची गरज नाही, व्हॅल्यू टाकायची ज्यावेळेस लिमिट लिहायची गरज नाही, ज्यावेळेस व्हॅल्यू रिप्लेस करा. कॉस पायची व्हॅल्यू काय मायनस 2 पाय, मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. व्हॉट इज द आन्सर -π/2. Please check it. Where is the -π/2 available? I will check again. 1 into 0 आला, cos into minus sin pi x into pi आला. 2 पुढे आला 2 pi 1 minus x. Okay, हे minus minus become positive. Sin pi x upon 2 in bracket 1 minus. Sin pi x derivative काय आला cos pi x. Cos pi x into pi आला. Cos pi ची व्हॅल्यू -1 खाली पहा 2 in bracket 1 into 0 आला, x into 1 आला into एक महत्त्वाची गोष्ट झाली पाहिजे, डायरेक्ट डेरिव्हेटिव्ह तेव्हा -1 लिहायची गरज नाही. -1 इथं मायनस बिकम पॉझिटिव्ह. व्हॉट इज द आन्सर π/2. द अवेलेबल आन्सर इज π/2. फर्स्ट आन्सर π/2. दिस इज द आन्सर π/2. ओके, या पद्धतीने π/2 इज द आन्सर. ओके, आता 5th झाल्यानंतर 6 पाहूया. 6 या मॉड आल्यानंतर खूप जण ड्रॉप करून टाक, ड्रॉप करायची. एक सुंदर टेक्निक सांग, त्याचा अर्थ समजून घ्या. x इज लेस दॅन 0. x इज लेस दॅन 0 म्हणजे ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे. x ग्रेटर दॅन 0 आहे, त्यामुळं काय पॉझिटिव्ह आहे. x इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय पॉझिटिव्ह व्हॅल्यू, प्लस x घ्यायचं. निगेटिव्हला काय घ्यायचं मायनस, म्हणजे काय बघा. 6वा क्वेश्चन नीट पहा, हा खूप जणांचा गडबड होते 6व्या क्वेश्चनमध्ये. मी तुम्हाला एकदम इझी मेथड शिकवतो. लिमिट x टेंड्स टू 0 लेस दॅन 0 आहे पहा. लेस दॅन 0 असल्यानंतर काय पहा, लिमिट x टेंड्स टू 0 निगेटिव्ह म्हणतात पाहिला. निगेटिव्ह याचा अर्थ -0 नव्हे, लेफ्ट हँड लिमिट 0च्या थोडंसं अलीकडे. f of x इज इक्वल टू लिमिट x टेंड्स टू 0 पॉझिटिव्ह f of x. या दोन्ही व्हॅल्यू इक्वल यायला पाहिजे आणि तिसरी व्हॅल्यू पण इक्वल यायला पाहिजे, दॅट इज इक्वल टू f of 0. तिन्ही व्हॅल्यू ज्यावेळेस सेम असतात त्याच वेळेस फंक्शन कंटिन्युअस असतं, अदरवाईज फंक्शन व्हॅल्यू टाकून देऊयात. मी आता सांगितलं पण लेस दॅन 0 असेल त्यावेळेस -x पकडायचं. x अपॉन इज इक्वल टू x प्लस एक घ्यायचं अपॉन x. तिसरी व्हॅल्यू काय पहा इज इक्वल टू 1. तिन्ही व्हॅल्यू इक्वल येतात का पाहायचं आपल्याला. इक्वल आलं तरच फंक्शन कंटिन्युअस, अदरवाईज ओके सर. मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. लिमिट x टेंड्स टू काय पहा ते महत्त्वाचं आहे. हे बघा 0 सगळीकडे बाउंड्री कंडिशन म्हणजे लिमिट x टेंड्स टू 0. च्या जागी 0 टाकायचं, मायनस मायनस बिकम पॉझिटिव्ह. x अपॉन x 1 येईल पहा. 1च्या जागी 0 टाकायचं, x अपॉन x 1 येईल. तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या, तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या, तेव्हा फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू 0. फंक्शन इज कंटिन्युअस ॲट x इज इक्वल टू, इज द आन्सर. व्हेरी सिम्पल आयडिया. तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या, फंक्शन इज. समजा तिन्ही व्हॅल्यू सेम नसत्या सर, काय आलं असतं पहा. कधी कधी दोन्ही लिमिटची व्हॅल्यू सेम येतात पहा. तुम्हाला आयडिया सांगतो. लिमिट x टेंड्स टू 0 f of x, हे जर दोन्ही व्हॅल्यू सेम आल्या तर लिमिट एक्झिस्ट असं म्हणतात पहा. हे बघा इथं दिलं आहे, इथं लिहिलं पहा 0 इज. दोन्ही व्हॅल्यू कधी कधी नॉट इक्वल टू असू द्या, पण काय लिहितात पहा, लिमिट डज नॉट एक्झिस्ट. जर दोन्ही व्हॅल्यू सेम नाही आल्या, डज नॉट एक्झिस्ट. ओके, इज इक्वल टू f of 0. तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या, लिमिट नॉट कंटिन्यू. तिन्ही व्हॅल्यू सेम आल्या, त्यामुळे आपल्याला फंक्शन इज कंटिन्युअस x इज इक्वल टू 0. 5th आणि 6th क्वेश्चन ऑलरेडी डन झालाय पहा. 1-2 क्वेश्चन तुम्हाला ठेवले 3rd and 4th, पण इफ यू नॉट गेट आय विल सॉल्व. काय वापरायचं, एल हॉस्पिटल वापरायचं. सीधी इझी आहे पहा एकदम. डायरेक्ट एल हॉस्पिटल वापरा, इथं पण एल हॉस्पिटल वापरा. ह्या क्वेश्चनमध्ये दोन्ही ह्याच्यामध्ये दम नाही आहे, विशेष हे नाही आहे, म्हणून मी तुम्हाला 3रा आणि 4था ठेवला आहे. पण इफ यू नॉट गेट आय विल सॉल्व, डोंट वरी. आता पुढच्या क्वेश्चनकडे जाऊया सर. त्याचा एक थोडासा स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता तुम्ही. 10-20 सेकंदामध्ये बाजूला सरकतो.
सोपं जाईल पहा. 5वं आणि 6वं. चला जाऊया आता पुढच्या क्वेश्चनकडे. आता ऑलरेडी 6 क्वेश्चन्स उरकलेले आहेत. आपण 7व्या क्वेश्चनकडे जाऊया. 7वा क्वेश्चन बघितल्यानंतर थोडासा टफ वाटेल तुम्हाला, पण एक इझी आयडियाने इझिली कव्हर होईल पहा. थोडासा सिक्वेन्स सिरीजचा बेस आहे, पण मी तुम्हाला त्यावेळेस सांगतो पहा. ओके, आता पाहूया क्वेश्चन नंबर 7. पाहूया, लक्ष इकडं. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. क्वेश्चन नंबर 7. f of x is equal to x plus x square x cube x to the power n minus n upon x minus 1. पण n म्हणजे काय असतं? 1 2 3 4 5 6 अप टू n. बघा आता मी ह्याला थोडंसं व्यवस्थित करून लिहितो. 7वा क्वेश्चन. लिमिट x टेंड्स टू 1. So why are you taking 1? Because it is given at continuous at x is equal to 1. Limit x टेंड्स टू 1. 1 plus x square plus x cube minus n. n म्हणजे काय पहा? 1 2 3 4 and so on up to n. Wholly divided by x minus 1. इथे x आहे पहा. हे नाही. ओके, x plus x square x cube up to this. आता मी एक पेयर घेतो. पहिला x मायनस, पहिली पेयर घेतली सर अपॉन x मायनस. लिमिट x टेंड्स टू 1 लिहायला. पुढे घ्या प्लस x स्क्वेअर मायनस 1 अपॉन x मायनस 1. लिमिट x टेंड्स टू 1 आहे. पुढे काय पहा? x क्यूब मायनस 1 अपॉन x मायनस 1. असं करत करत लास्टला काय पहा? x टू दी पॉवर n मायनस 1 अपॉन x मायनस. आता याला 2 मेथड आहे पहा. डायरेक्ट फॉर्म्युला आला तर चांगलीच गोष्ट आहे, नसेल येत तर सोपी आयडिया पहा. यूज एल हॉस्पिटल. x चा रेटू काय पहा 1. 1 चा रेटू काय तो पहा 0. x स्क्वेअरचा रेटू काय पहा 2x. खालच्या x चा रेटू काय पहा 1. लिमिट x टेंड्स टू 1 आहे. x क्यूबचा रेटू काय पहा 3x स्क्वेअर अपॉन 1 अँड सो ऑन. लास्टला काय पहा nx n मायनस 1 x आहे बरं का. x चा रेटू काय पहा 1. आता एव्हरीवेअर लिमिट x टेंड्स टू 1 असल्यामुळे पुट एव्हरीवेअर x इज इक्वल टू 1. प्रत्येक ठिकाणी रिप्लेस करून टाक. 1 प्लस 2 प्लस 3 प्लस 4 अँड सो ऑन अप टू लास्टला काय पहा? त्याचा रेटू काय पहा x टू दी पॉवर nx n मायनस 1. x च्या जागी 1 टाकल्यावर काय पहा n अपॉन 1. लास्टला n येईल पहा. आता थोडासा सिक्वेन्स सिरीजचा साधा फॉर्म्युला आहे पहा. 1 to n फॉर्म्युला असेल तर सिक्वेन्स सिरीजचा फॉर्म्युला आठवतं का बघा तुम्हाला? n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. हा रेग्युलरसाठी. स्क्वेअरसाठी फॉर्म्युला वेगळा आहे, क्यूबसाठी वेगळा आहे. n आत्ता तात्पुरता हा लक्षात ठेवा 1 to n चा फॉर्म्युला. सिक्वेन्स सिरीज आपल्याला सिलेबसमध्ये नाही, पण त्याचा रेफरन्स काही क्वेश्चन्समध्ये लागेल. तर आन्सर आलेलं आपलं 1 n इन ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. द आन्सर इज बी. ओके, या पद्धतीने बी इज द आन्सर. दिस इज द 7th क्वेश्चन. ओके, आता 8 क्वेश्चन पाहूया. 8 ह्या ट्रिकचा आहे पहा, रिप्लेसमेंट आहे, पण तरी सुद्धा तुम्हाला समजावं म्हणून मी सांगतो पहा. 8वा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन पाहूया. e रेस टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. लिमिट x टेंड्स टू काय पहा सर 0 आहे. काय पहा e रेस टू x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजे कालच आयडिया दिली पहा लिमिट चॅप्टरमध्ये, पण काही काहींना लक्षात नसतं आलं, तर आता क्लिअर होईल पहा. साइन x अपॉन k इंटू लॉग 1 प्लस x बाय. क्वेश्चन बघितल्यानंतर एल हॉस्पिटलने खूप कॉम्प्लिकेटेड होऊ शकतो पहा. त्यासाठी एक साधी आणि सिंपल ट्रिक बनवलेली आपण ती वापरायची पहा.
काय पहा ए रेस टू एक्स मायनस वन किंवा ए रेस टू एक्स मायनस बद्दल काय ठेवतो आपण ई रेस टू एक्स, तर त्याचा स्क्वेअर आहे विसरून होल डिवाइड बाय साइन एक्स बाय केच्या ऐवजी काय ठेवायचं पहा एक्स बाय के. तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, ई रेस टू एक्स बद्दल आपण एक्स ठेवतो पहा. तर काय करायचं पहा एक्स ठेवायचं. पाहता काय येईल पहा ई रेस टू एक्स बद्दल आपण एक्स ठेवायचं पण त्याचा स्क्वेअर आहे म्हणजे एक्स स्क्वेअर येईल पहा. इथं काय येईल पहा एक्स बाय के, इथं काय येईल पहा एक्स बाय इज इक्वल टू काय येतं 4 12 एक्स इंटू एक्स गेट कॅन्सल स्क्वेअर. हा 4k वर जाईल पहा 4k इज इक्वल टू 12 k इज इक्वल टू किती आलं पहा 3 इज द आन्सर 333 पार्ट डी. रिप्लेसमेंट मी म्हटलं होतं रिप्लेसमेंट इज द आन्सर होतं ते. हां त्याच्यावर रेड वन ओके. तर आता आपण काय पाहिलं पहा हे रिप्लेसमेंट कसं करायचं ते पाहिलं. इथं यल हॉस्पिटल वापरा किंवा एक शॉर्टकट सांगितलेलं पहा. शॉर्टकट असा होता 9व्या क्वेश्चनला 9 क्वेश्चन पहा. यल हॉस्पिटल रूलने पण सुटतं, दुसरा एक शॉर्टकट पण आहे. शॉर्टकट असा आहे पहा बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2 इज इक्वल टू सी स्क्वेअर. बघा सेकंड अँगल मायनस फर्स्ट अँगल, सेकंड अँगल मायनस फर्स्ट अँगल. सेकंड अँगल काय पहा सेकंड अँगल आहे पहा बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2 इज इक्वल टू मायनस 1 दिले पहा. हा 2 कॅन्सल होईल. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस 1 मुळे साईन बदलेल बी स्क्वेअर मायनस काय केलं पहा आपण जो होता तो तिकडे ट्रान्सफर केला पहा. बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. बी स्क्वेअरमध्ये बी स्क्वेअर ॲड करा सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर 2b स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. काय पहा दोन तिकडे पाठवा बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2. ओके या पद्धतीने ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर अपॉन 2. व्हॉट इज दिस मला आठवतं पहा एपी मध्ये काय असतं मिडल टर्म्स इज इक्वल टू फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म अपॉन 2. अंकगणित श्रेणी मराठी मीडियम काय असते लक्षात म्हणजे काय पहा ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन एपी. वेर इज द आन्सर एपी पहा अर्थमॅटिक प्रोग्रेस बी इज द आन्सर. ओके क्वेश्चन 8 9 झालेले. आता क्वेश्चन 10 कडे जाऊ. क्वेश्चन 10 कडे दोन प्रकारचे रिप्लेसमेंट आणि यल हॉस्पिटल यांचं कॉम्बिनेशन. रिप्लेसमेंट आणि यल हॉस्पिटल या दोघांचं कॉम्बिनेशन तर कसं करता येईल पहा. क्वेश्चन 10 आणि 11 दोन्ही सांगतो आणि 11 अख्खा रिप्लेसमेंटवर आहे. ओके तर दोन्ही क्वेश्चन्स मी स्पीडली सोडवतो लक्ष इकडे. हां हे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असलं तर घेऊ शकता. दोन्ही क्वेश्चनचे आन्सर्स आहे. आता मी तुम्हाला पुढचा क्वेश्चन देतो. क्वेश्चन 10 आणि 11 म्हणजे आयडिया येईल तो. अशा प्रकारे बघता बघता 11 क्वेश्चन्स आपण कंप्लीट करता आणलेत. 25 क्वेश्चन्स सिलेक्टेड सगळ्या टाईप्स कव्हर होईल. आजच्या रीतीने 25 क्वेश्चन्स कंटिन्यूमध्ये लिमिटमध्ये 50 क्वेश्चन्स घेतले होते. मला कॉन्फिडन्स येईल तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा हे क्वेश्चन सोडवा. See the question number 10 पाहूया.
क्वेश्चन नंबर 10 काय पहा 1 मायनस कॉस ऑफ 4x अपॉन एक्स स्क्वेअर. ज्यावेळेस दोन्ही ऑल फंक्शन कंटिन्यू असतात तेव्हा तिन्ही व्हॅल्यू सेम असतात पहा. काय पहा लिमिट एक्सटेंड्स टू झिरो निगेटिव्ह. त्याला झिरो निगेटिव्ह का म्हणतात? पहा लेफ्ट हँड लिमिट आहे, लेस दॅन झिरो असल्यामुळे लेफ्ट हँड लिमिट म्हणतात. 1 मायनस कॉस ऑफ 4x हा ट्रिकनी लगेच होईल पहा. 1 मायनस कॉस ऑफ 4x अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू मधली व्हॅल्यू काय पहा ए इज इक्वल टू लिमिट एक्स टेंड्स टू झिरो पॉझिटिव्ह. यामध्ये दोन्ही ट्रिकचा उपयोग आहे पहा. काय पहा रूट एक्स 16 प्लस रूट एक्स टू दी पॉवर 1/2. 1/2 म्हणजे रूट पकडायचं, त्याला रूट लिहिलं तरी चालेल. 1/2 लिहिलं 4. या पद्धतीने आता इथं काय पहा डायरेक्ट आपल्या ट्रिक सांगितली बरं. 1 मायनस कॉस ऑफ 4x काय पहा 4x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर 4x स्क्वेअर 4x स्क्वेअर 4x स्क्वेअर काय येतो पहा इज इक्वल टू लिमिट एक्स टू झिरो आहे. इकडे सोडूया 3x एक्स स्क्वेअर केलं ए इज इक्वल टू 8 मिळालं पहा. पहिली व्हॅल्यू मिळाली ए इक्वल टू 8. काय विचार त्यांनी हां दुसरं सोडायची गरजच नाही पडली पहा. डायरेक्ट ए इक्वल टू 8 मिळालं. नो नीड ऑफ सेकंड. पहा इफ 2 or more conditions in the questions I will give the one tricks for all कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. जिथं जिथं MCQ तिथं ही ट्रिक्स उपयोगी पहा. एकाच प्रॉब्लेममध्ये 2 कंडिशन दिली असतील तर इझी कंडिशन सगळ्या ऑप्शनला. इझी कंडिशनने आन्सर आल्यानंतर सेकंड कंडिशनचा यूज करायची. दिस इज द बेस्ट ट्रिक. हे तुम्हाला प्रॅक्टिसने जमल पहा. मी किती ओरली सांगितलं तुमच्या लक्षात नाही, तर प्रॅक्टिस इथंच आहे पहा. मग असं कशी करायची प्रॅक्टिस आहे. इथं 2 कंडिशन होते पहा. हे दोन्ही इक्वल हे दोन्ही इक्वल. दुसरं जरा टफ होतं विच इज इझी फर्स्टवालं मी अप्लाय केलं, माझ्या लक्षात आलं की आन्सर मिळालं. सेकंड कंडिशनची गरज पडली. समजा आन्सर 2 ऑप्शन ह्या टाईपचे असते, ह्याच्यावर आधारित एक्झाम्पल 2 असते, 2 आन्सर असते, तरच दुसरी ट्रिक वापरायची, दुसरी कंडिशन वापरायची. अदरवाईज नो नीड ऑफ सेकंड कंडिशन. एका कंडिशनमध्ये आन्सर येऊन जाईल. ए इक्वल टू 8 ए इक्वल टू 8 आल्यानंतर आन्सरला आपण बी इज द आन्सर. आता क्वेश्चन 11 घेऊया. एफ ऑफ एक्स कंटिन्युअस पॉईंट एक्स इज इक्वल टू 0. हे पूर्णपणे ह्याच्यात पण 2 कंडिशन्स आहेत पहा. ओके आपल्याला काय विचारलंय पहा ए आणि बी विचारलंय पहा. तर एची व्हॅल्यू बघा इथं 4 आहे, इथं 16 आहे, इथं 8 आहे, इथं 16 आहे. 16 आली तरच आपल्याला दुसऱ्या ऑप्शनची गरज लागेल, अदरवाईज नाही लागणार पहा. ओके बीची कंडिशन पहा 5 32 10 16. बी सगळीकडे डिफरंट आहे, आपण बीची कंडिशन वापरू. जो ऑप्शन सगळीकडे डिफरंट आहे ती कंडिशन वापरायची. वेळ वाचवण्याचा उपयोग. 5 सेकंद 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद जर वाचले तर आपल्याला बी क्वेश्चनला वेळ देता येईल पहा. आउट ऑफ 50 क्वेश्चन मिनिमम आपण जर ट्रिकचा व्यवस्थित वापर केला, मी स्वतः ऑब्झर्व केलं आहे, कॅल्क्युलेशन मोर दॅन 20 क्वेश्चन्स तुम्हाला आरामशी सोड त्या ट्रिक्सने. 20 क्वेश्चन. 10 क्वेश्चन खूप लेंथली असतात पहा, त्यासाठी वेळ सोपे असतात पण लेंथ जादा. एक साधारण 10 ते 20 क्वेश्चन्स 20 पकडू आपण, हे JEE नीट लेवलचे लक्षात. त्यामुळे हे 20 तुमचे पक्के झाले, 40 मार्क्स फिक्स होतील. हे 10 जरी तुम्ही ट्राय केला तर 26. मॅथ्समध्ये आउट ऑफ 160 खूप चांगले मार्क. तुम्ही यू आर गोइंग टू, जर मॅथ्समध्ये 60 पडले तर तुम्ही 90% वर जाता. ओके आणि हे 20 क्वेश्चन्स पूर्ण ड्रॉप नाही करायचे. ह्याच्या ट्रिक्स आहेत, काही टेक्निक्स आहेत, ते मी लास्टच्या लेक्चरला हे अवघड क्वेश्चन कसे सॉल्व्ह करा त्याला काय ट्रिक्स आहेत का, 10 ट्रिक्स तयार केल्यात मी, 10 रूल्स तयार केलेत. मी तुम्हाला 20 पैकी कमीत कमी काही नाही म्हटलं तर 5 क्वेश्चन तरी बरोबर येतील बघा. 70 मार्क्सचे तुम्हाला सोपे आणि सुंदर 20 क्वेश्चन ट्रिक्सवर तयार करायचे. 10 क्वेश्चन लेंथली असतील त्या अभ्यासावर करायचे. 20 क्वेश्चन टफ असतील त्यातले आपल्याला 5 क्वेश्चन्स तरी बरोबर आले पाहिजे. 5 क्वेश्चनची मार्किंग लिहिलं मी इथं. मार्किंग 5 क्वेश्चनला इच हॅव्हिंग 2 मार्क्स. आता मेन ए इक्वल टू 8 झालं तर क्वेश्चन 11 कडे जाऊ. 11 काय सर 3 sin x. मी आता सांगितलं ए सगळीकडे सारखा आहे पहा, बी डिफरंट आहे म्हणून बी वर जोर देऊ. बी म्हणजे सेकंड पार्ट घ्यायचं. 2/log2 इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 0 पेक्षा, हे बघा
याचा अर्थ काय होतो पा एक्सकडं त्याचं माउथ कुठं आहे पा एक्सकडे, म्हणजे याचा अर्थ ग्रेटर दॅन झिरो. याचा अर्थ काय होतो पा लेस दॅन झिरो ग्रेटर दॅन झिरो, म्हणजे झिरो निगेटिव्ह आणि झिरो पॉझिटिव्ह. लिमिट एक्स टेन्स टू झिरो पॉझिटिव्ह. टप जाणार नाही, काय नाही, खूप लक्ष द्या. 8x प्लस 8x cos x, 8x प्लस 2x cos होली डिवाइड बाय बी रेस टू एक्स मायनस. तर बीच काय घेतला तुम्ही, परत एकदा सांगतो पा ए हा काय दोन ठिकाणी सारखा आहे पा. बी मात्र 5, 32, 10, 16 कुठं सारखा नाही, म्हणून मी बीवर जोर दिला. वेळ वाचवला मी, लक्ष द्या. आता पुढं सोपं आहे. 8x डायरेक्ट 8xच लिहायचं. 2x cos x बद्दल मी तुम्हाला सांगितलं, कॉस असल्यानंतर 1 लिहितात. बी रेस टू लॉग ह्याचं कसं लिहितात पा, एक्स आहे तेच वरचा लिहायचं इंटू लॉग बी. ओके सर. 8x लिमिट एक्स टेन्स टू झिरो आहेच. 8x प्लस 2x 10x येईल पा, खाली x आहेच, x लॉग x कट झाला, करायला पा 10 लॉग 2 अपॉन लॉग 2. तर काय करावं समजे ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 2 लॉग बी 10 लॉग 2. तर इथं 2 आलं पाहिजे. 2 येण्यासाठी काय करायचं पा, याला ॲडजस्टमेंट करतो. 2 × 5 तर 2 घेतो, लॉग 2चा पॉवर 5. थोडीशी ॲडजस्टमेंट समजून घ्या. काय केलं पा, ह्या 10ला स्प्लिट केलं, 2 पंचे 10 किंवा इंग्लिशमध्ये 2 5 10. हा 5 जो असतो लॉगचा रूल आहे पा, इथं जे पुढं असतं ते डोक्यावर घेता येतं पा. एवढी ॲडजस्टमेंट कशासाठी, इकडं पण 2 इकडं पण 2 आहे, त्यासाठी दोन्हीकडे 2 आहे पा, म्हणून ॲडजस्टमेंट आहे. 2 लॉग बी लॉग बी इज इक्वल टू 2. आता इकडचा 2 इकडचा 2 कट होईल पा, कट झाला पा, इकडचा 2 इकडचा 2, दोन्हीकडचा 2 कट झाला. लॉग बी इज इक्वल टू काय पा, लॉग बी इज इक्वल टू 2चा पॉवर 5 म्हणजे 32 येईल पा, लॉग 32. दोन्हीकडे लॉग आहे, लॉग लॉग गेट कॅन्सल. व्हॉट इज द आन्सर, बी इक्वल टू 32. ऑप्शनमध्ये बघा बी 32 कुठे आहे, तर इथंच आहे पा फक्त. व्हॉट इज द आन्सर, बी. म्हणजे एची गरज न करता आपण बी सोडवलं पा. एचा सॉल्व न करता म्हणजे वेळ वाचवला. किती हुशार मुलगा असेल तर तो काय करेल पा, हे पहिल्यांदा सोडवेल, अख्खा क्वेश्चन सोडून घेईल, मग आन्सर चेक कर. पण तसं नाही करायचं, ऑप्शन बघायचे. ऑप्शनमध्ये माझ्या लक्षात आलं की ए 2 ठिकाणी सारखं, इथं पण 16 इथं पण 16. आय एम नॉट युझिंग, आय एम युझिंग कंडिशन ऑफ बी, बीची कंडिशन ऑफ. ओके, या पद्धतीने अशा प्रकारे 1 to 11 क्वेश्चन्स व्यवस्थित झालेले आहेत. 1-2 क्वेश्चन तुम्हाला ठेवले आहेत, पण त्यामध्ये काही डाऊट्स असेल तर तरी विचारू शकता. मी जातो आता पुढच्या पेजकडं. ह्याचा एक स्क्रीनशॉट घ्यायचा असला घेऊ शकता तुम्ही. 1 to 11 क्वेश्चन झाले. पुढे जातो मी आता 12 पासून 21 पर्यंत क्वेश्चन. सर असे किती क्वेश्चन, 25 क्वेश्चन. आता काही क्वेश्चन सेम यायला सुरुवात होईल पहा. इथं तुम्ही 8x 4x 2x -1 याला 2 मेथड आहेत पहा. तरी मी 12 क्वेश्चन सोडवतो, जरा इझी करायचा प्रयत्न करतो पहा. ह्यातून कॉमन निघतं बघा काय. 12 क्वेश्चन पहा. 12 नंबर क्वेश्चन काय पहा, लिमिट एक्स टेन्स टू 0 इज इक्वल टू काय दिलं पहा, एक्स टेन्स टू 0 निगेटिव्ह पॉझिटिव्ह इज इक्वल टू, इथं काय पहा 0 निगेटिव्ह येईल पहा. 0 निगेटिव्ह किंवा लिमिट एक्स टेन्स टू 0 दोन्ही एकच आहे पहा. तिन्ही व्हॅल्यू सेम आहे, हेच एफ ऑफ 0 आहे पहा. ओके, त्याच्यात व्हॅल्यू टाकूया. पहिले काय पहा, 8x 4x इथं लिहितो मी 8x 4 -2x +1 fully divided by x स्क्वेअर. तर कुठल्या पद्धतीने वापरूया, याला हॉस्पिटल पण चालेल किंवा एक शॉर्टकट ट्रिक आपण मी ऑलरेडी सांगितली ती पण चालेल पहा. शॉर्टकट ट्रिकच पण थोडंसं ॲडजस्टमेंट आहे शॉर्टकट ट्रिकला, पुढच्या सेकंड ट्रिकला. याला हॉस्पिटलपेक्षा ती सोपी जाईल पहा. मी सांगतोच e⁻x साईड पुढं काय पहा, एक्स लॅबडा. क्वेश्चन बघितल्यानंतर खूप लांब लचक आणि मोठा वाटतं पहा, पण लगेच सोपं आहे पहा. तर तुम्ही 4x 4 टू 2 पलीकडून -1 कॉमन काढतोय पहा, 2 अपॉन एक्स स्क्वेअर. इकडचा भाग सोडवा अगोदर. 2x -1 4x -1
अपॉन एक्स स्क्वेअर. ह्याला मी तुम्हाला शॉर्टकट शिकवलेला आहे पहा. ए रेस टू एक्स मायनस 1 बद्दल काय ठेवायचं पहा, एक्स इंटू लॉग इंटू एक्स इंटू लॉग. खाली एक्स स्क्वेअर आहेच, हा एक्स एक्स उडेल. व्हॉट इज द आन्सर, लॉग 2 इंटू लॉग. तर राईट हँड साईड राहिली, राईट हँड साईडमध्ये फक्त व्हॅल्यू टाकायची. ए रेस टू 0 0 लॅमडा लॉग 4. सगळं कट होतं, फक्त काय राहील पण लॅमडा लॉग 4. तर साईन झिरोची व्हॅल्यू 0 असते पहा, लॅमडा लॉग 4. लॅमडा लॉग 4, लॉग 4ला लॉग 4 कट होईल सर. कारण आपण लॅमडा इज इक्वल टू लॉग. एक डेंजर वाटलेला क्वेश्चन्स खूप इझी पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवलं. पण त्यांनी क्वेश्चन बदललाय पहा. त्यांनी काय सांगितलं, 1000 टू दी पॉवर ई लॅमडा काढा. 1000 टू दी पॉवर ई लॅमडा. लॅमडाची व्हॅल्यू आत्ताच आली पण लॉग. आता कसं करायचं, हा ई वर घेऊ शकतो सर. लॅमडा इज इक्वल टू लॉग 2 आलेला आहे पहा. आपल्याला विचारलं पहा 1000 टू दी पॉवर 1000 ई टू दी पॉवर लॅमडा. 1000 ई टू दी पॉवर लॅमडा. 1000 ई टू दी पॉवर लॅमडा. 1000 तसंच ठेव, ई तसाच ठेवला सर. लॅमडा काय पण लॉग 2. लॉग 2चा बेस ई असतो पहा. ई आणि लॉग ई एकमेकाला कट करतो पहा. ओके, व्हॉट इज रिपीटिंग, 1000 ॲज इट इज इंटू 2. द आन्सर इज 2000. 2000 सी इज द आन्सर. ओके, हे समजलं, हे कसं आलं तर काय करून सर हे नाही का आलं. ई आणि लॉग एकमेकाला कट करतो पण लॉगच्या काही रूल्सपैकी हा रूल एक लक्षात. लॉगचे 3 रूल पाहिले आपण. लॉगचे रूल्स फटाफट सांगतो पहा. आठवतोय बघा, ऑलरेडी मग सांगितलं, लॉग ए इंटू बी असेल तर काय करता येतं पण लॉग ए प्लस लॉग ए अपॉन बी असेल तर काय करायचं सांगितलं मी तुम्हाला, लॉग ए मायनस. आणि अजूनही सांगतो पहा, लॉग ए टू दी पॉवर यम असेल तर काय येईल पहा, यम लॉग ए. आणि आणखीन एक रूल सांगतो पहा, ई लॉग ई एक्स असेल तर ई आणि लॉग ई कट होतो. व्हॉट इज द आन्सर, एक्स. लक्षात, हे 4 रूल्स आपल्याला सगळ्या लिमिटमध्ये, डेरिव्हेटिव्हमध्ये, इंटिग्रेशनमध्ये कुठं ना कुठं लागतं. हे 4 रूल. थोडंसं बाजूला सरकतो मी, स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. सगळे क्वेश्चन. आता परत एकदा मॉडचा क्वेश्चन आलेला आहे. त्याची आयडिया मी तुम्हाला सांगितलीच ऑलरेडी. निगेटिव्ह कधी घ्यायचं, पॉझिटिव्ह. लेस दॅन 0 असेल तर टेक द व्हॅल्यू ऑफ द मॉड इज निगेटिव्ह. ग्रेटर दॅन असेल तर टेक द व्हॅल्यू ऑफ मॉड इज इक्वल टू पॉझिटिव्ह. सोपं जातं पाय, शॉर्टकट आहे. रेग्युलर मेथड वेगळी, एकदा पॉझिटिव्ह घ्या, एकदा निगेटिव्ह घ्या, वगैरे वगैरे वगैरे. इट इज टेकिंग अ सो मच टाईम. लक्षात. आता मी काय करतो पहा, हा क्वेश्चन झाला असेल तुमचा, पुढचा घेतो. कसं करता येईल पहा. हे सगळं झालेलं आहे. हे लॉगचे रूल्स पण मी सांगितले, ते पण तुमच्या नोटबुकमध्ये असू द्या. एक नोटबुक तयार करा आणि त्यामध्ये सर्व नोट्स क्लिअर करा, विथ क्वेश्चन्स विथ आन्सर्स. ओके, या पद्धतीने. काय झालं पाहता सर, वी आर गोईंग डिफरंट वे. मागच्या पेजकडे जाऊ. चालू
त्या पद्धतीने 11 क्वेश्चन सॉल्व, सॉरी 12 क्वेश्चन सॉल्व. 13ची आयडी सांगितलेली तुम्हाला, परत एकदा रिपीट करतो पहा. लेस दॅन 3 पहा, म्हणजे टेक द मायनस व्हॅल्यू डायरेक्ट करायचं पहा. कसं करता येईल पहा. काय विचारलं त्यांनी, ए मायनस बीची व्हॅल्यू काढायची. ए पण अगोदर ए आणि बी दोन्ही काढावं लागेल पहा. ओके, तर पहिल्या याच्यातून ए रिमूव्ह होईल पहा, त्याच्यातून बी रिमूव्ह होईल. आता ए मायनस बी विचारलं म्हणजे एची व्हॅल्यू पण लागेल, बीची व्हॅल्यू पण लागेल. कसं करता येईल पहा, डायरेक्ट करतो मी आता. लिमिट एक्सेस टू 3 निगेटिव्ह, लिमिट एक्सेस टू 3 निगेटिव्ह मायनस, मायनसला काय करायचं पहा, टेक द व्हॅल्यू ऑफ दिस मायनस, एक्स मायनस 3 मायनस एक्स मायनस 3 प्लस काहीतरी पहा ए इज इक्वल टू ए प्लस बी. पलीकडे घेताना इट इज ग्रेटर दॅन आहे पहा, म्हणजे पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्यायची. एक्स मायनस 3 पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह एक्स मायनस 3 प्लस बी ए पहा. आता पहा दोन्हीकडे पहा, एक्स मायनस 3 कट होईल पहा, ब्रॅकेटला ब्रॅकेट मायनस 1 प्लस ए इज इक्वल टू प्लस बी. कॉमा देतो, ए प्लस बी इकडची व्हॅल्यू वेगळी, एक्स मायनस 3ला एक्स मायनस 3 कट होईल 1 प्लस बी. इकडे ए कट होईल, इकडे बी कट होईल पहा. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ बी, व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ ए 1. आता ए मायनस बी काढायचं, 1 मायनस 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 बिकम पॉझिटिव्ह. व्हॉट इज द आन्सर 2. हेन्स वी गेट द आन्सर 2. सेम टू सेम आयडिया आहे पहा. आता इथं मात्र लेस दॅन ग्रेटर दॅन नाही आहे पहा, तेव्हा तुम्हाला दोन्ही व्हॅल्यू घ्यावं लागतील, एक निगेटिव्ह दुसरी. तर कसं करायचं. 14 क्वेश्चन पहा, हा 13 झाला. लिमिट एक्सेस टू 2 एक्स मायनस 2 अपॉन एक्स मायनस 2 नेगेटिव्ह व्हॅल्यू इज इक्वल टू 1 येईल पहा. लिमिट एक्सेस टू 2 पॉझिटिव्ह एक्स मायनस 2 प्लस अपॉन एक्स मायनस, हे कट झालं, हे कट झालं. हा 1 इक्वल टू 1 येत आहे, ह्या दोन व्हॅल्यू सेम येतात पहा, पण दिस इज नॉट इक्वल टू, कारण इकडे -1 आलं. म्हणजेच काय पहा, लिमिट एक्सेस टू 2 पॉझिटिव्ह एफ ऑफ एक्स, हे दोन्ही हे नाही आहे पहा, हे नाही. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ 2 आलं का, एक्स इज इक्वल टू 2 2 1 होतं पहा, बरोबर आहे. डिसकंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 2, लिमिट एक्सेस टू एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस. नो, व्हॉट इज द आन्सर, डिसकंटिन्युअस. पण दोन्ही व्हॅल्यू, तिन्ही व्हॅल्यू सेम नाही, द बी इज द आन्सर, द आन्सर इज बी. ओके, या पद्धतीने 15 क्वेश्चन डायरेक्ट ट्रिक्स आहे पहा. डिग्री आलाय, डिग्री आल्यानंतर काल शिकवलं मी तुम्हाला पाय अपॉन 180 मल्टिप्लाय करायचं. हा तुम्हाला ठेवतोय, नाही जमलं सांग. इथं पण डायरेक्ट व्हॅल्यू टाकायच्या, इथं व्हॅल्यू कशा टाकायच्या पहा. विच इज द कॉमन टर्म, डायरेक्ट एक्सच्या जागी -2 टाका, तुम्हाला व्हॅल्यू मिळून जाईल पहा. ओके, अल्फा प्लस बीटा. 17 क्वेश्चन पाहूया. तर बघा 3 व्हॅल्यू एकत्र आलेत पहा. -π/2 पाहिलं, इथं -π/2 टाकायचं, इथं -π. ओके, या पद्धतीने 17, 18 3 व्हॅल्यू आलं क्वेश्चन. मी एक सोडवतो ह्यामध्ये, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल पहा. 17 to 21 क्वेश्चन सगळे 3 लिमिटवाले. यातला एक क्वेश्चन सिलेक्ट करा जो तुम्हाला जरा सोपा जाईल पहा. यस, आय विल टेक द 18. बाकीचे क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकता. इथं काय काय करायचं सांग, डायरेक्ट व्हॅल्यू पहा, डायरेक्ट व्हॅल्यू लिहितो इथं. डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची, कशी टाकायची मी सांगतो. एक क्वेश्चन सोडवलं मग तुम्हाला आयडिया येईल. इथं काय येईल पहा, इथं मात्र वापरू शकता तुम्ही एल हॉस्पिटल. इथं काय सर, आपले ट्रिक्स वापरायचे बस, इन एक्स बाय, इथं ट्रिक वापरा. इथं डायरेक्ट व्हॅल्यू आहे, डायरेक्ट व्हॅल्यू, इथं ट्रिक्स वापरा. ओके, आणि मग व्हॅल्यू ए आणि बीची काढा. वेन द व्हॅल्यू ऑफ ए, हे सुद्धा सोपं आहे पहा. ओके, 21 वरच्या सारखंच आहे पहा. एक क्वेश्चन सोडवतो मी, म्हणजे आयडिया येईल पहा. सपोज आय विल टेक द 18 क्वेश्चन्स, 18 घेतो मी. 18 क्वेश्चन पहा. 18 क्वेश्चन काय, फंक्शन कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू साइन एक्स. आता काय इथं लक्षात घ्यायचं, इथं बघा कॉमन टर्म कोणती पहा, 0 आहे. ही कॉमन टर्म आहे पहा, 0. 0 असल्यामुळे काय करायचं, लिमिट एक्सटेंड्स टू 0 लेस दॅन 0 आहे पहा. लिमिट एक्सटेंड्स टू 0 निगेटिव्ह, 0 निगेटिव्ह काय पहा, हे लिहायचं साइन एक्स प्लस एक्स अपॉन 3. मीटिंग घेतलं.
इज इक्वल टू सर डायरेक्ट व्हॅल्यू टाकू. येस सर, एक्स इज इक्वल टू 0. लिमिट नाही, डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची पहा. एक्स प्लस 5 एक कंडिशन. दुसरी कंडिशन आहे पहा, अगोदर हे पाहूया. आणि एक्स एक्सची व्हॅल्यू तुम्हाला ॲड सांगितली, पण डायरेक्ट अँगल टाकतो आपण. एक्स प्लस एक्स 3 इज इक्वल टू 0 प्लस 5. एक्स एक्स गेला, ए प्लस 3 इज इक्वल टू 5. ए इक्वल टू काय झालं पहा, 5 मायनस 3 ए इक्वल टू 2. ओके, एच व्हॅल्यू मिळाली. तर एच व्हॅल्यू काढून बीची पण काढायची आपल्याला. बीला काय पहा, दुसरी कंडिशन आहे पहा. व्हॉट इज द कॉर्नर व्हॅल्यू, 1 आणि 1. आता दुसऱ्या ह्याच्यात 1 टाकायचं पहा. पण लिमिट एक्सटेंड्स टू 1 पॉझिटिव्ह. का बरं पॉझिटिव्ह? लेस दॅन निगेटिव्ह. अल्फा एक्स प्लस 5 इज इक्वल टू लिमिट एक्सटेंड्स टू 1 पॉझिटिव्ह. अल्फा रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 8 मायनस बी. डायरेक्ट व्हॅल्यू पाहिजे. कुठल्या प्रकारचा फॉर्म्युला नसेल तर डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचे पहा. आता व्हॅल्यू टाका. 1 प्लस 5 इथं पण टाकतात. 8 प्लस 1 9 येईल, पण 9चा स्क्वेअर रूट काय तर पहा 3 मायनस 6 प्लस बी इज इक्वल टू 3. बी इज इक्वल टू 3 मायनस 6. बीची व्हॅल्यू काय पहा मायनस. ए मिळाला, बी मिळाला. त्याने काय विचारलं, 7a प्लस बी प्लस 1. 7a प्लस बी प्लस 1. एची व्हॅल्यू आत्ताच मिळाली सर 7 इंटू. बी पण मिळाली मायनस 3 प्लस 1. कधी पण प्रॉडक्ट अगोदर करायचाच. 14 मायनस 3 प्लस 1 12 येईल. 12 इज द आन्सर. 14तून 3 गेले 11 आणि 1 12. 12 इज द आन्सर. याच पद्धतीने 21 पर्यंत जाऊ शकतो. ओके, याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि मग लास्ट पार्ट मी चालू करतो 22 ते. ओके, त्यातले काही क्वेश्चन्स आडले तर तुम्ही पाठवू शकता, मला परत सोडून. बहुतेक सगळे सुटतील. मला हे टेक्निक आलं तर प्रॅक्टिस केली. नेक्स्ट पॉइंट. लास्ट पेज, लास्ट पॉइंट. हे 22 टू 25 हे 21चे ऑप्शन्स आहेत पहा, करू शकता. 22 23 मोस्टली हे क्वेश्चन्स मी सोडवतो, म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. पहिल्यांदा टफ क्वेश्चन 22 इझी आहे पहा. येतो पहा 23 24 25 3 क्वेश्चन्स मी. ओके, 23 पाहूया. 23 क्वेश्चन बघा काय. लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 4. दोन्ही व्हॅल्यूज सेम असतात. लिमिट एक्सटेंड्स टू पाय बाय 4 एफ ऑफ पाय बाय 4. फंक्शन कंटिन्युअस असेल तर असं व्हॅल्यू टाकूया सर. रूट 2 कॉस एक्स मायनस रूट 2 कॉस एक्स मायनस रूट 2 कॉस एक्स मायनस फुल्ली डिवाइड बाय कॉट एक्स मायनस इज इक्वल टू के घ्यायचं. आता तर काय करूया, जर व्हॅल्यू टाकली तर काय येतं पहा 0 उत्तर आहे. याला सोडू. कॉस एक्सचा रेटू काय येतो पहा मायनस 1चा रेटू 0 येतो. कॉट एक्सचा रेटू काय येतो पहा कॉस 1चा रेटू 0. व्हॅल्यू टाकूया सर. पाय बाबा मायनस रूट 2 तसं ठेवा. साईन पाय बाय 4ची व्हॅल्यू 1 बाय पुढचा 0 सोडून द्या. कोसेक रूट एक्सची व्हॅल्यू काय, कोसेक पाय बाय 4ची व्हॅल्यू पहा रूट 2 येते, त्याचा स्क्वेअर. हा रूट 2 गेट कॅन्सल. स्क्वेअरला रूट निघून जातं पहा. ए इक्वल टू काय आलं पहा मायनस 1/2. ए इक्वल टू मायनस. एक महत्वाची गोष्ट राहिली पहा, कॉटेक्सचा रेटू काय this minus minus become positive. K equal to alpha 1/2. Therefore answer is 1/2. Okay, आता 24 पाहूया क्वेश्चन्स.
तिन्ही क्वेश्चन्स मी सोडवतोय. 24 24 क्वेश्चन. लिमिट एक्सटेंड्स टू, आता पहा इथं दोन दोन लिमिट आहे. पहा कॉर्नर व्हॅल्यू घ्यायचे π/4 आणि π/4. लिमिट एक्सटेंड्स टू π/4 निगेटिव्ह, f of x इज इक्वल टू हे पॉझिटिव्ह. पहा लेस दॅन, याचा अर्थ काय, π/4 पेक्षा x मोठा आहे, π/4 पॉझिटिव्ह. हे दिसायला अवघड दिसतंय, परंतु फक्त डायरेक्ट व्हॅल्यू टाकायचे. पहा व्हॅल्यू टाकून देऊ. यस सर. x प्लस a√2 sin x. लिमिट एक्सटेंड्स टू π/4. लिमिट एक्सटेंड्स टू π/4 पॉझिटिव्ह, 2x cot x plus b. व्हॅल्यू टाकून देऊ आता. यस सर. π/4 a√2 sin π/4 2 into π/4 cot π/4 b. π/4 as it is. sin π/4 म्हणजे sin 45, त्याची व्हॅल्यू 1/2. 2 1 जा 2 2 जा π/2 किंवा असंच राहू द्या 2 π/4. त्याचा उपयोग होतो आपल्याला म्हणून मुद्दाम डिवाइड नाही करत. cot π/4 ची व्हॅल्यू 1 आहे. पहा तर a√2 √2 कारण बघा π/4 प्लस a इज इक्वल टू 2 π/4 प्लस b. काय विचारलं त्याप्रमाणे 24 क्वेश्चन. तर a मायनस बी इझी निघतं. पहा दुसऱ्या कंडिशनची गरज नाही. मी तुम्हाला म्हटलं एकाच कंडिशनमध्ये कधी कधी आन्सर येतं. बघा देअरफॉर a मायनस 2 π/4 डिनॉमिनेटर सारखा आहे. खालचा जर डिनॉमिनेटर मराठीमध्ये छेद म्हणतात, हा जर सारखा असेल तर एकदाच लिहितात. पहा 2 π मायनस a मायनस b इज इक्वल टू व्हॉट इज द आन्सर, पाय अपॉन a मायनस b इज इक्वल टू π/4. सेकंड कंडिशनची गरज नाही पडली, एकाच कंडिशनमध्ये आन्सर आला. दोन दोन कंडिशन असेल तर एक कंडिशन वापरायची, एका कंडिशनने आन्सर आला तर सेकंड कंडिशनची यूज गरज नाही. इथं पण दोन कंडिशन बघूया. एका कंडिशनने आन्सर येतं का बघायचं, अदरवाईज दोन्ही कंडिशन वापर. 25ला दोन्ही कंडिशन्स वापरावं लागतील. बघूया. त्याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि 25 क्वेश्चन्स पहा. दिस इज लास्ट क्वेश्चन्स, यू कॅन इझिली अंडरस्टँड. एक 4 ते 5 क्वेश्चन्स तुम्हाला ठेवले आहेत पहा फक्त, ते पण सेम टू सेम होते म्हणून. पण ते जरी नाही जमले तर आय विल सॉल्व. 4 to 5 क्वेश्चन्स एकदम सिमिलर होते म्हणून तुम्हाला सोडा. हे 25 क्वेश्चन्स वेगळ्या PYQ मधून, वेगळ्या बुक्समधून, रेफरमध्ये घेतलं. तुम्हाला एवढं सोडल्यानंतर बुकची गरज नाही, कुठल्या नोटची गरज नाही, काहीच नाही. फक्त हा ह्यातले कन्सेप्ट क्लिअर करा आणि लगेच ह्याची प्रॅक्टिस करा. हा तुम्हाला असं वाटलं की हे सगळं जमतंय सर मला, मग तर एक्स्ट्रा बुक्स वापरू शकता तुम्ही, अदरवाईज नो नीड. ओके. मी भरपूर बुक्स रेफर करून, व्यवस्थित PYQ रेफर करून तुमच्यासाठी क्वेश्चन्स सिलेक्ट केले. पहा लिमिटचे 50 दिले ते कंटिन्युटीचे 20. 75 क्वेश्चन्स व्यवस्थित सोडले तर तुमचे 4 मार्क फायनल एक्झामचे, 2 एक्झाम आहेत आपल्याला, दोन्ही एक्झाममध्ये कव्हर होऊन जाईल. लास्ट क्वेश्चन किंवा 25 मध्ये एंड होऊन जाईल. 25 रेग्युलर स्टडी करा. तर डेली किती वेळ द्यायला पाहिजे मॅथ्सला, डेली 2 hours मिनिमम. इफ यू आर बिझी इन क्लासेस, इफ यू नॉट बिझी इन क्लासेस, गिव्ह सेल्फ स्टडी करता येतं 4 तास. काय करा सर 4 तास नाही 3 तास देतो, चालतंय. 2 3 4 मिनिमम 2 hours मॅथ्ससाठी पाहिजे. संध्याकाळी 9 ते 11 हा टायमिंग. बहुतेक मुलं 11ला झोपतात पण जनरल. 9 ते 11 मॅथ्स टायमिंग रिझर्व करून ठेवा डेली, त्याशिवाय झोपायचंच नाही. पहा 9 ते 11. काय काय लवकर झोपत असेल तर 8 ते 10 करा. डेली 2 hours दिले तर काहीच अवघड जाणार. लास्ट क्वेश्चन पाहूया आता, हे तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. बऱ्यापैकी क्वेश्चन्स मी सोडायचा प्रयत्न केला. लिमिट आणि कंटिन्युटी हा चॅप्टर उरकलेला आहे. त्याला मार्क किती आहेत? 4. मी पूर्ण वेटेजसाठी वेळ घालवला नाही. एक लेक्चर त्यालाच गेला. चॅप्टरला वेटेज किती काय त्यासाठी मी वेळ घालवला नाही, डायरेक्ट चालू केलं ऑन द स्पॉट. किती किती चॅप्टरला मार्क आहेत ते तुम्हाला. लिमिटवर एक क्वेश्चन येतो, कंटिन्युटीवर एक येतो. लिमिट आणि कंटिन्युटी फिक्स करा.
लिमिट आणि कंटिन्युटी. आता लास्ट क्वेश्चन घेऊया 25. काय पहा, लिमिट एक्सटेंड्स टू 1 निगेटिव्ह घेऊया. कॉर्नर व्हॅल्यू बघायच्या. कॉर्नर व्हॅल्यू काय सर? 1 आहे. इथं पण 1 आहे. कॉर्नर व्हॅल्यू एक्स टेन्स टू 1 निगेटिव्ह घ्यायचं. लिमिट एक्स टेन्स टू 1 निगेटिव्ह काय पहा, डायरेक्ट व्हॅल्यू लिहित होता 1 प्लस साइन पाय बाय एक्स, पाय बाय एक्स अपॉन 2 इज इक्वल टू डायरेक्ट लिहायचं एक्स प्लस बी. ओके, जिथं शक्य आहे तिथं फॉर्म्युला वापरायचा, अदरवाईज रिप्लेस द व्हॅल्यू. इथं काय डायरेक्ट व्हॅल्यू टाकायची पहा. एक्सच्या जागी 1 टाका, साइन पाय बाय 2 होईल. एक्स ए इंटू 1 प्लस बी, ए प्लस बी येईल पहा. साइन 90ची व्हॅल्यू काय पहा, साइन पाय बाय 2 म्हणजे साइन 90, साइन 90ची व्हॅल्यू 1 आहे पहा. ए प्लस बी इज इक्वल टू 2 येईल पहा. इक्वेशन नंबर 1. त्यांनी आपल्याला सांगितलं की ए आणि बी किती असतील पहा, असं विचारलं. ओके, चलो स्टार्ट करते. तर दुसरं घ्या. आता पहिल्या कंडिशनमध्ये आन्सर येतच असं नाही. लिमिट एक्सटेंड्स टू 3 निगेटिव्ह एफ ऑफ एक्स, लिमिट एक्सटेंड्स टू 3 पॉझिटिव्ह एफ ऑफ एक्स. दोन्ही व्हॅल्यू सेम. व्हॅल्यू टाकून देऊया. एक्स प्लस बी इज इक्वल टू पॉझिटिव्ह व्हॅल्यू घ्या सर, 6 tan पाय बाय एक्स प्लस 12. लिमिट एक्सटेंड्स टू 3 पॉझिटिव्ह. व्हॅल्यू टाकून द्या. यस सर, ए इंटू 3 प्लस बी 6 इंटू tan पाय 3 अपॉन 12. 3 1 जा 3 4 जा 6 tan पाय बाय 4 1 येईल. 3a प्लस बी, 3a plus b is equal to 6. Equation number 2. 3a plus b is equal to 6. a plus b is equal to 2. Minus sign minus minus. Plus b ला minus b गेला पहा. 2a equal to 4. a is equal to 4 by 2. What is value of a? a ची value 2 मिळाली. हे टाकून द्या आता. Put in equation 1. काय पहा 2 plus b equal to 2. b equal to काय पहा 0. a2 b0. a2 b0. This is the answer D. ओके, अशा प्रकारे पूर्ण चॅप्टर एक 4 ते 5 क्वेश्चन, 25 पैकी 20 एक क्वेश्चन मी सोडवले. 4 ते 5 क्वेश्चन एकदम सिमिलर होते, ते ठेवलेत तुम्ही ट्राय करायचे. हा चॅप्टर संपलेला आहे पहा. 2 दिवसामध्ये दररोज डेली 2 मार्क्स मिनिमम कव्हर करायचं प्लॅनिंग आहे. त्या पद्धतीने चालू आहे. 2 दिवसामध्ये तुमचे 4 मार्क फिक्स झालेले. व्यवस्थित स्टडी करा, रेग्युलर स्टडी करा. काही डाऊट्स असतील तर ते पाठवून द्या कॉमेंट बॉक्समध्ये टाका. तुम्हाला ते सॉल्व करेल पुढच्या लेक्चरमध्ये. जास्त टफ क्वेश्चनच्या लगेच नादी लागू नका. टफ क्वेश्चनला ट्रिक्स आहेत त्या वापर करा. कॉन्फिडन्स वाढवा, मग टफ क्वेश्चनच्या 20 क्वेश्चन 10च येतात, पण आपण 20 क्वेश्चन टफ धरूया. अशा 30 क्वेश्चन्स, आपल्या 30 क्वेश्चन्सवर एम आहे आपला. 30 क्वेश्चन्स व्यवस्थित करायचे, मग त्या 20 क्वेश्चन्सवर अटॅक. काय त्यांना 12वीपर्यंत मॅथ्स वीक जात असेल, कसं तरी पासिंग झालं असेल किंवा 12वी नीट नसेल गेली तर काळजी करायची. 1.5-2 महिन्यामध्ये व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचं कव्हरेज होईल. खरी परीक्षा मेन कोणती? 12वी रेग्युलर नसून 12वी CET पहा. CET नंतर तुम्हाला गायडन्स मिळणार आहे. 12वीला कमीत कमी 45% सगळ्यांना मिळतं, 45%. कारण 30% जवळजवळ स्कूलच्या हातात असतात पहा. जे तुम्हाला 15 ते 16% मार्क मिळू फक्त, ते तुम्ही इझिली मिळवले असतील. ओके, आणि जो कॅटेगरीमध्ये त्याला फक्त 40% मार्क मिळू. ओपन कॅटेगरी 45, कॅटेगरीमध्ये 40. यू आर कॅपेबल फॉर सीट एक्झाम. असे सीट एक्झाममध्ये वैशिष्ट्य असं आहे की तुम्हाला जे येत नाहीत क्वेश्चन ते अंदाजे ठोकता येतात पहा. बाकी क्वेश्चनमध्ये नीट JEE वगैरे कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे प्रॉब्लेम येतो. हा एक्स्ट्रा फायदा आहे तुम्हाला. तर ते क्वेश्चन कसे काय ठोकायचे, कसं काय करायचं शेवटी सांगणार आहे. आत्ता सांगितलं तुम्ही अभ्यास करणार, मग मजा नाही. तुम्हाला शेवटी सांगतो मी कसे ते काय करायचं, त्याच्या ट्रिक्स आहेत पहा. त्याचं पण टेक्निक्स आहे. ओके, त्या टेक्निक्सला मी विथ प्रूफ देणार आहे तुम्हाला. मला असे यूट्यूबला व्हिडिओ वगैरे दिसतील, आम्ही तुम्हाला असं सांगतो तसं सांगतो. मी तसं नाही केलं. मी 10 रूल्स तयार केलेत विथ प्रूफ. प्रत्येकाचा प्रूफ देणार आहे मी, हेच का वापरायचं म्हणून. आणि अप्लाय कसं करायचं ते पण शिकवणार आहे. शेवटचं 1-2 लेक्चर ते राहतील पहा. पण आता रेग्युलर लेक्चरचा स्टडी चालू ठेवा. ओके, साधारण 50 लिमिटचे आणि 25 कंटिन्युटी असे 75 क्वेश्चन्स झाले. 75 क्वेश्चनचा फडशा फाडा. त्यातले मी बरेचसे सोडवलेत पहा. फार थोडे तुम्हाला ठेवले.
त्यात काय डाऊट्स असतील काय शंका असतील तर ठेवा. ओके, इथंच थांबूया आपण. थँक्स फॉर वॉचिंग. ओके, तर डन.